पावसामुळे जिल्ह्यातील 21,989 हेक्टर क्षेत्राला फटका बसला आहे। 64 कोटी रुपयांची कृषी अधिकारी यांनी शासनाकडे मागणी केली आहे। मे महिन्याच्या पावसाचा फटका जिल्ह्यातील 21,989 हेक्टर क्षेत्राला बसला आहे। या पिकांच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना देण्यासाठी 64 कोटी रुपयांची मागणी शासनाकडे करण्यात आली आहे। सर्वाधिक केळी पिकाची हानी झाल्याचे कृषी खात्याच्या अहवालात दिसत आहे। कधी नव्हे तो मे महिन्यात जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला होता। जिल्ह्यातील तब्बल 36 मंडलात अतिवृष्टी झाली होती। याशिवाय सतत 17 दिवस पाऊस पडल्याने शेती पिकांचे नुकसान होणे साहजिकच। वादळ वाऱ्याचाही फटका शेती पिकांना बसला आहे। जिल्ह्यातील केळी क्षेत्राचे सर्वाधिक नुकसान झाले असून मका, डाळिंब व भाजीपाल्याचे मोठे नुकसान झाल्याचे दिसत आहे। जिल्ह्यात 32,440 शेतकऱ्यांच्या 21,989 हेक्टर क्षेत्रावर पिकांचे नुकसान झाले आहे। या नुकसानीची शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यासाठी 64 कोटी रुपयांची आवश्यकता असल्याची माहिती जिल्हा कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी शासनाला पाठवलेल्या अहवालात दिली आहे। खरीप 2025च्या पूर्वी मे महिन्यात साधारणतः 230 ते 240 मिलीमीटर पाऊस जिल्ह्यात सर्वत्र झाला। या पावसाने भाजीपाला पिके, फळपिकामध्ये केळी असेल, आंबा असेल किंवा जे काही लेट ज्वारीसारखी पिके होती थोडीफार शेतकऱ्याच्या शेतात होती, अशा पिकाचं नुकसान झाल्याचं दिसून आलं। या नुकसानीचे पंचनामे होऊन नुकसानीचे अहवाल सर्व तालुक्याकडून प्राप्त झालेले आहेत। या अहवालांती आपल्याला जिल्ह्यातून जवळजवळ 21,900 हेक्टरवर पंचनामे पूर्ण होऊन ह्याचा अहवाल विभागीय आयुक्त कार्यालयाला पाठवण्यात येणार आहे आणि ह्या करिता जवळजवळ 32,440 शेतकऱ्यांकरिता 64 कोटीची आपण मागणी करतोय आणि तो अहवाल आज शासनास पाठवण्यात येईल।